याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर कहाणी करावी, रात्री जागरण करावं. या व्रतानं आम्ही पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्म बंध्या होतात, विधवा होतात, दारिद्र्य येतं, पुत्रशोक होतं. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी, व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे. देवा ब्राह्मणाचे दारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पाणी, सुफळ